वेलकम बॅक फ्रेंड. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी. आज हरभऱ्याच्या घोळ्यांची भाजी मी तुम्हाला शिकवणार आहे अगदी सोप्या पद्धतीची. त्याच्यासाठी मी 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 2 स्पून लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, मी अर्धे चमचे जिरे घेतले आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 चिंच भिजवलेली. हे बघा, अशी ताजी हरभऱ्याची भाजी मी निवडून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. चला तर मग तुम्हाला दाखवते अगदी सोप्या पद्धतीची ही हरभऱ्याची घोळण्याची भाजी. तर तुम्ही बघू शकता मी हरभऱ्याच्या घोळण्याची भाजी बनवण्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण याच्यात कढई तापली आहे, आपण याच्यात 2 चमचे तेल घालणार आहोत. आता ह्या तापलेल्या तेलामध्ये मी 7-8 कापलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे फोडणीसाठी आणि थोडेसे जिरे. छान याला फोडणी आली की आपण याच्यात भाजी टाकू. हरभऱ्याची फोडणी तयार आहे. आता मी याच्यात घोळण्याची भाजी टाकते. भाजीत आता मी चवीनुसार मीठ टाकते. ह्या भाजीला शिजायला थोडा वेळ लागतो, त्यासाठी आपण मिठात चांगली परतून घेणार आहोत 10 ते 15 मिनिटं. 10 मिनिटं आपण ही भाजी शिजवणार आहोत. ह्या भाजीमध्ये मी आपण भिजवलेली जी चिंच आहे मी ती चिंच टाकणार आहे थोडीशी, जेणेकरून भाजीला छान आंबट चव येते आणि भाजी एकदम उत्कृष्ट लागते. आता मी याच्यावर थोडं झाकण ठेवते, जेणेकरून भाजी छान वाफळेल. त्याच्यावर आपली भाजी छान परतत आहे तोपर्यंत मी मसाल्याचे वाटण करून घेते. ह्या आपल्या मिरच्या, लसूण आणि लागले तितके शेंगदाणे. बघू शकता आपला मसाला हा रेडी आहे भाजीसाठी. थोडा जाडसरच मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. सो आपल्या घोळण्याची भाजी छान वाफेवर शिजली आहे. आता मी त्याच्यात हा मसाला टाकते. परत एकदा छान हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपली घोळण्याची भाजी ही रेडी झाली आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप छान लागते अशी भाजी. लाईक करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.